काय करतो, दिशा दर्शवितो समुद्रामध्ये की कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे खालाशी. तसा पवित्र आत्मा तुला दिशा दाखवतो की ती प्रार्थना कशी केली पाहिजे आणि केव्हा केली पाहिजे आणि कुणाला केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे. होली स्पिरिट इज माय टीचर. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याचा प्रियानो फार मोठा कोचर आहे. होली स्पिरिट प्रभू काय म्हणले, शिष्यांना मी जातो, मी गेल्याशिवाय तो येऊ शकत नाही, तो माझ्या नावाने पित्याला पाठवेल आणि जे मी तुम्हाला शिकलं तेच तुम्हाला शिकवलं पवित्र आत्मा. आज पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. पवित्र आत्मा नसेल तर येशू प्रभू आहे आम्ही हे म्हणू शकत नाही. जीसस इज द लॉर्ड हे म्हणण्यासाठी सुद्धा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे. होली स्पिरिट. आज पवित्र आत्मा नसेल तर प्रेरणा आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही, कारण स्वर्गात रक्त मासाला प्रवेश नाही. स्वर्गामध्ये फक्त जे पवित्र जीवन जगतात ते ज्यांना होली स्पिरिट गाईड करतो, ज्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, उत्तम आत्मा चालवते, अनॉइंटिंग मध्ये आहे, अभिषेकामध्ये आहे, सामर्थ्यामध्ये आहे, वचनामध्ये आहे, समर्पणामध्ये आहे. वी राबा री खावा शांता राबा. होली स्पिरिटने आम्ही भरलो गेलं पाहिजे पेंटिकोच्या दिवसा समान. बायबलला सांगतं की जे आत्म्याचं चिंतन आहे हे सार्वकालिक जीवन आहे. देहाचं चिंतन प्रेम आहे, मरण आहे. शरीर इज अ डेथ. जो व्यक्ती शरीराने चालतो तो व्यक्ती शरीरच्या गोष्टी बोलणार आणि जो व्यक्ती आत्मिक आहे तो आत्मिक गोष्टी बोलणार. इज अ फ्युचर लाईफ. म्हणून गॉडने दोन व्यक्ती सेवेला का पाठवले, दोघं जण आत्मिक होते. एक व्यक्ती गेला सेवेला, एक लाकूड सहज तुटतं, पण 3 लाकूड तोडता तुम्ही, 3 मुळे तुरेल का? नाही तुटणार. आणि तिघामध्ये पॉवर आहे, तिघामध्ये युनिटी आहे, तिघामध्ये विचार चांगले. वन लॉर्ड, वन फेथ, वन बॅप्टाइज. तिघांमध्ये एक चांगला विश्वास आहे. म्हणून प्रेरणा लॉर्डने 2 लोकांना सेवेसाठी पाठवलं का, एक पडला दुसरा हात धुवून त्याला तिथं सपोर्ट केलं की चल बाबा मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून गॉडने 2 अपोस्टलला पाठवलं सेवकासाठी जगामध्ये. आणि त्या 12 प्रेषितांनी, त्या 12 संदेष्टांनी अख्खी जगाची उलटा पालटली. फक्त किती? 12 शिष्यांनी अख्ख्या जगा केली उलटा पालट केली. म्हणजे पवित्र आत्मा किती पॉवरफुल आहे. होली स्पिरिट देखावं ना पाहिजे, पण आज आम्हाला होली स्पिरिटची पॉवर पाहिजेलच. आणि पवित्र आत्म्याची पॉवर परमेश्वर प्रकट करतो आपल्या लोकांमध्ये. कारण पेंटिकोसच्या अग्नीच्या जीवा पुन्हा परमेश्वर पाठवते, पुन्हा ते सामर्थ्य तुमच्यामध्ये काम करते. जे प्रेषित लोकांनी काम केले ते काम पुन्हा परमेश्वर करते. आता प्रेषित 2:42 काय सांगतं पहा. प्रेषित 2:42 हे प्रेरणा तुमचं आमचं रोजचं जीवन पाहिजे आणि मी त्या गोष्टीत तसं जगलंच पाहिजे. प्रेरणा प्रेषित 2:42. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात प्रियांनो या गोष्टी रोज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. जसं रोटी, कपडा, मकान या रोजच्या आमच्या मूलभूत गरजा आहेत, तशा या रोज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियांनो पुन्हा एकदा वाचा वचन. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होते. प्रियांनो असं तुमचं रुजन पाहिजे की तुम्ही देवामध्ये बसलं पाहिजे. प्रियांनो जसं आमच्याकडे जो वेळ मिळतो तसं आम्ही बसतो कुठं पण एकांती. प्रियांनो तसं प्रियांनो आम्ही सुद्धा परमेश्वरामध्ये 1 तास 2 तास बसलो पाहिजे. आम्ही ध्यान केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. बायबल सांगतं जुन्या काळामध्ये इसाक संध्याकाळच्या वेळेला रानामध्ये ध्यान करत असते. इसाक कोण होता? अब्रामचा मुलगा इसाक. विचार करा, उत्पत्ती सगळ्यात फर्स्ट जेनेसिस बुक आणि अब्रामचे संतान इसाक कडे त्या टाइमला ध्यान करायचं माइंड होतं. प्रियांनो वाचा उत्पत्ती 19 अध्याय काय सांगतं पहा. आज आम्ही म्हणतो ध्यान पहिल्यापासून पहा. मग इसाकला कुठला आत्मा चालत होता? मला वाटतं 19 का 21 अध्यायामध्ये इसाकचा उल्लेख केला, छान उल्लेख केला की तो संध्याकाळच्या टायमाला ध्यान करत असे.
24 अध्याय वचन भावाचा 62 काय सांगतात 24-62 कसलं IMP वचन आहे पहा. उत्पत्ती 24-62 62 लिंक होती. इकडे इसाक लहाय रोई विहिरीकडून आला हा होता. तो हा. दक्षिण प्रांती राहत हा असे. इसाका संध्याकाळच्या वेळी इसाका संध्याकाळच्या वेळेला ध्यान करायास रानात गेला असता. कुठे जायचं तुला ध्यान करायला? रानात. रान म्हणजे काय? एकांत. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा पिन ड्रॉप सायलेन्स, जिथं सुईचा खेळाचा आवाज. प्रियांनो, असं सानिध्य पाहिजे गॉड सांगते आमचं. आज प्रियांनो आम्हाला असं सानिध्य मिळतं का? बायबल सांगतं इसाक संध्याकाळच्या वेळेला ध्यान करायला रानात जात असते. त्यांनी आपलं घर दार आई बाप तुम्ही कुठं जात असे? रानावनामध्ये. हे पहिले संदेश लोक प्रॉफिट असे होते प्रिय. म्हणून त्यांच्या तुला मोठमोठे मिरॅकल घडले, मोठमोठे चमत्कार झाले. तांबडा समुद्र दुभागला मोजेसनी, आणि मोजेस कडे ताकद होती. एलेजाला वरतून अग्नीचा रथ आला, कारण एलेजा त्या काळातल्या एक अभिषिक्त संदेष्टा होता. शापाचा पुत्र एलिशा यांनी 14 पर्यंत मिरॅकल्स केले. का साधे का? तर त्यांचं जीवन गॉड शक्तीपर्यंत कनेक्टेड होतं प्रियांनो. त्यांचं जीवन गॉड शक्ती एक चांगले संबंध होते. त्यांचं एक आत्मिक जीवन होतं, त्यांची आत्मिक संगती होती. आता मी इसाकचा पहिले वन मॅन, एकटाच मनुष्य असा व्यक्ती होता प्रियांनो, जो संध्याकाळच्या समयला रानामध्ये ध्यान करत असे. अब्रामचा उल्लेख नाही, पण अब्रामचा मुलगा इसाक संध्याकाळी टाइमला ध्यान करत असे. कारण ध्यान करणं फार महत्वाचं, मेडिटेशन. आणि साधू सुंदर सिंग सांगतात आपल्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये ध्यान करायचं हे नसेल तर तुमची प्रार्थना फार व्यर्थ आहे. साधू सुंदर सिंग ऐकलं असेल नाव तुम्ही, साधू सुंदर सिंगचं. पंजाबचा शेर साधू सुंदर सिंग. साधू सुंदर सांगतो आपल्या मेसेज मध्ये, प्रस्तावनामध्ये, की जर तुमच्या जीवनामध्ये ध्यान तुम्ही करत नाहीये तर तुमची प्रार्थना देवाला भीक मागितल्या समान. त्यांनी आज सगळ्यात तिथं प्रीच केलं त्यांच्या याच्यावर, की तुमची प्रार्थना देवाला भीक मागितल्या समान. तुम्ही ध्यान का करत नाही? तुम्ही गॉड सांगती एक चित्त का होत नाही? प्रियांनो, हे ध्यान करणं सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि अनेक लोक मेडिटेट पाण्यामध्ये करतात, डोंगरात करतात, कुठं कुठं करतात, ध्यान वर्ष करतात ती शक्ती मिळवण्यासाठी. मग मी तर म्हणतो आपलं इज अ लिव्हिंग गॉड, माय गॉड इज अ लिव्हिंग. आपला परमेश्वर जिवंत आहे. आपण किती ध्यान केलं पाहिजे, आपण किती मेडिटेशन केलं पाहिजे प्रभूच्या सानिध्यामध्ये. आता वरती पाहिजे एकच आराधना आहे. कुठली आराधना? स्वर्गामध्ये वरती एक ध्यानचं गीत आहे, हालेलुया, प्रभूची स्तुती असतो. बाकी वरती कुठलं गीत नाही. आणि आम्ही किती गीत गातो? मराठी बी गातो, इंग्लिश पण गातो, हिंदी बी गातो. सगळ्या इजमचे लोक गीत गातात. म्हणजे सगळ्या राष्ट्रामध्ये, सगळ्या इजम मध्ये, सगळ्या प्रांतामध्ये आपापल्या भाषेने ते परमेश्वर काय करते? गौरव करते. वरती एंजल्स काय गातात? हालेलुया. म्हणजे प्रियांनो, स्तुती स्तवन करण्यासाठी सुद्धा गॉडने तुम्हाला आम्हाला पहिलं उपलब्ध पाहिजे आराधना करण्यासाठी. मला दुपारी फार वाईट वाटलं. मला सकाळी प्रियांनो जे आमचे कॉरिडॉर होते एक्सपायर झाले बिचारे. चालेल आराधना करायचे बिचारे आराधनेमध्ये. शिरीष ब्रदर, तर त्यांचा जो मेसेज वाचला मी, तर मला त्यांचं आडनाव माहित नाही की त्यांचं आडनाव तेलोरे म्हणून. आणि त्यांच्या मला वाटतं कोणाचा आला मेसेज माहित नाही व्हॉट्सअपला, की शिरीष तेलोरे देवाकडे गेले. एवढं मला वाईट वाटलं. म्हणजे प्रभू किती छान विचार आराधना करायचा. आणि शेवटची आमची मीटिंग आंबेडकर भवनला 13 जानेवारीला त्याच्या शेवटची मीटिंग झाली. त्यामध्ये शेवटचं बोलणं पण झालं. त्या टायमाला तो लॉकडाऊन नव्हता, तेव्हा कोरोना व्हायरस कोविड-19 नव्हता. जानेवारी नुकताच चालू झाला 2020. आणि 13 तारखेची सभा झाली आंबेडकर भवनला. मला धक्क्याचा पण टेन्शनच्या येतं. आणि त्या भवनच्या टायमाला भरपूर लोकांना नाचवलं, छान आराधना केली, छान स्तवन केलं. आणि आज मेसेज पाहतो मी त्या व्हॉट्सअपला, की सतीश तेलोरे देवाकडे गेले. हे प्रियांनो, माणसाला गॅरंटी नाही. आज आम्ही होतो, उद्या आम्ही बी नसणार आहे. मन प्रियांनो, मन देवाचं भय पाहिजे, देवाची भीती पाहिजे, भक्तिभावाचं जीवन पाहिजे, आराधना पाहिजे, प्रार्थना पाहिजे, मेलमिलाप पाहिजे, संगती पाहिजे. प्रियांनो, एक धार्मिक जीवन पाहिजे आमचं. आज विचार केला पाहिजे आम्ही गॉडला किती फॉलो करतो. मी नेहमी प्रियांनो संदेश लोकांना सांगतो, तुम्ही गॉडला किती फॉलो करता, किती प्रार्थना करता, किती आराधना करता. जेवढं करता तेवढं चांगले. तुम्ही या दिवसामध्ये जेवढ्या तुम्हाला वेळ मिळतो प्रियांनो, तुम्ही तेवढा वेळ देवामध्ये बसा. आणि सैतान काय करतो? सैतान तुमचा वेळ चोरायचा प्रयत्न फार करतो.
सैतान भाईचा तुला माहिती आहे सैतान भाईचा त्यांचा व्हिडिओ कसा चोराचा प्रार्थनेचा, तो तुम्हाला प्रार्थना करून देणारच नाही. सारखं काम 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 एवढं तो काम सैतान तुम्हाला पुरवतो की त्या कामात तुमची लाईफ बिझी. मग प्रियांनो, जीवनामध्ये अडचणी, दुःख, संकट, प्रॉब्लेम, अडचणी हे का येतात? संकट का येतात? प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही? का ते प्रियांनो आम्ही तितका काळ देवामध्ये बसलो पाहिजे. आम्ही तेवढा वेळ, आम्हाला जो वेळ मिळतो आम्ही तो वेळ देवामध्ये घालवला पाहिजे. कित्येक वेळा प्रियांनो एक विचार करा की देवानी 6 दिवसामध्ये आकाश पृथ्वी बनवली आणि गॉडने 7व्या दिवशी आदामाला बोलून आराम घेतला. देवाला आराम करायची गरज आहे का? देव थकतो का? परंतु तो एक दाखला आहे की देवाने 6 दिवसामध्ये आकाश पृथ्वी बनवली. 6 दिवस तुमच्या कामाचे पाहिजे आणि 7वा दिवस तुमच्या आरामचा पाहिजे. संडे गव्हर्नमेंटने सुट्टी डिक्लेअर का केली? कारण या गव्हर्नमेंटला देवाने नॉलेज दिलं की बाबा 6 दिवस काम करून घ्या सोमवार ते शनिवार पर्यंत, पण रविवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे, रविवारी तुम्ही आराम करा, आपला जीव ताजा तवाना करा आणि संध्याकाळच्या समयाला देवाच्या आराधनेमध्ये या. पण सैताने संडे दिवशी मी जॉब दिलाय. 7 दिवस पॅक, लोकांना 7 दिवस पॅक. मग काय शरीर साथ देईल तुम्हाला? आत्मा काय साथ देईल? होली स्पिरिट कधी पेटणार? भट्टीत कोळसे कधी पडणार? आठवड्यातनं एक दिवस तुमचं जीवन देवाला समर्पित पाहिजे. कधी पण आठवड्यातनं एक दिवस ना तुम्ही फुल टाइम बसा गॉडच्या, 24 तास बसा देवामध्ये, किंवा 12 तास कुटुंबाला द्या आणि 12 तास तुम्ही बसा, बायबल रिडिंग करा, बायबल वाचा, मेसेजचे पुस्तक वाचा, अनेक अभिषिक्त लोकांचे मेसेज ऐका, व्हॉट्सअपवरनं किंवा फेसबुकवरनं संदेश ऐका, बायबल वाचा, मनन चिंतन करा, प्रॉफिटिक मेसेज वाचा. प्रियांनो, आत्मा कसला पेटतो पहा त्या टाइमला. आम्ही संडे दिवशी सुद्धा एवढा बिझी होऊन जातो, मग आम्ही देवाला आठवण करतो का? मग आठवड्यापर्यंत सोमवार पण नाही येतो, परत तेच चक्कीतलं जीवन, रेल्वे रेल्वेतलं जीवन चक्कीतलं, ना आराम ना धाराम, आणि देवाला सुद्धा वेळ देता येत नाही. मला सांगा प्रियांनो, किती त्रास होतो जीवनामध्ये. ही संडेची सुट्टी देवाने तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली. मग लोक संडेला प्रेयरला जातात आणि जात होते पहिले. आता काय सगळं चालू होणार आहे थोड्या दिवसांनी. परंतु प्रियांनो, संडेला आम्ही आमच्या घरातनं प्रार्थना सुरुवात केली पाहिजे. संडेला आमची फॅमिली प्रार्थना झाली पाहिजे. संडेला आमच्या घरातनं देवाला धूप जाळल्या गेला पाहिजे. संडेला आमच्या घरातनं देवापर्यंत आराधना पोहोचली पाहिजे. संडेला आमच्या घरातनं देवाकडे संदेश पोहोचला पाहिजे. संडेला आमच्या जीवनातनं परमेश्वराला एक पेटलेली उपासना गेली पाहिजे वरती. मग तुम्हाला तुमच्या लाईफचं उत्तर मिळेल. फॅमिली प्रार्थना ही फार महत्वाची आणि प्रायव्हसी पाहिजे तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये. सारखी गडबड 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 गड, सैतान नुसती गडबड लावतो मागे आमच्या. सैतानचा गडबडीचा आत्मा, सैतान दुष्ट आत्मा काम करतो. आज तुम्ही विचार करा, आम्ही देवाला किती वेळ देतो? देवाला आम्ही किती वेळ रोजचा देतो हे सुद्धा महत्वाचं आहे. जर तुम्हाला जायचं ना स्वर्गात रॅप्चर मध्ये, तर जाण्यासाठी प्रेमनो तुमचं आमचं जीवन फार पॉवरफुल पाहिजे, भक्तिमान पाहिजे. आम्ही सारखं प्रार्थनेत पाहिजे, आम्ही सतत त्या देवाच्या विचारात पाहिजे, आम्ही सतत त्या परमेश्वराच्या आराधनेमध्ये पाहिजे, स्तवनात पाहिजे, मेसेज मध्ये पाहिजे. आम्ही सतत प्रियांनो आमचं लक्ष, आमचं केंद्रबिंदू ख्रिस्तात पाहिजे. कधी दिस इज माय क्राइस्ट, ख्रिस्त माझा रॉक आहे, ख्रिस्त माझं जीवन आहे, ख्रिस्त माझी लाईफ आहे, ख्रिस्त माझं सामर्थ्य आहे, ख्रिस्त माझं प्रेम आहे, ख्रिस्त माझं सरळ आहे, ख्रिस्त माझा केंद्रबिंदू पाहिजे. कोण शिला म्हणतो आपण? क्राइस्ट, ख्रिस्ताकडे आमचं सरळ जीवन केंद्रित पाहिजे. प्रियांनो, मसीहा आणि तो पिता, तो पुत्र, तोच पवित्र आत्मा आहे आणि तो सगळ्यांचा बाप निर्माण करताय. त्या समान कोण नाहीये जे आकाश पृथ्वीमध्ये. 2 तिमोथी 2:5 वाचा काय सांगतं पहा. 2 तिमोथी 2:5 पौल सांगतो, एकच मध्यस्थ, वन मेडिटर. 1000 मध्यस्थी कधी नसतं जीवनामध्ये. वन मेडिटर फॉर द जीसस क्राइस्ट. is a heaven, is a earth, is a hills, he is a one God, one faith, one baptized, only one Jesus Christ. Hallelujah. 2 तिमोथी 2:5 काय सांगतं पहा. जर कोणी मला युद्ध करीतो, पहिले काळ तिमोथी 2:5 पहिले फर्स्ट असेल तिमोथी मध्ये एक मध्यस्थ पाहिजे आम्हाला. हा 2:5 2:5
कारण एकच देव आहे कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य देव आणि मनुष्यामध्ये यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य हा. एकच मध्यस्थ आहे. कोण मध्यस्थ आहे? ख्रिस्त शिवाय कोणी मध्यस्थी नाहीये आणि कोणी नव्हता कोणी नसणार पण. पुण्या देवाचा वचन ऐंपी येते. हा, कारण एकच देव आहे एकच देव इज अ वन गॉड. आणि देव व मनुष्य देव आणि मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ म्हणून आहे. येशू ख्रिस्त मधोमध टांगले गेले क्रूसवर. का टांगले गेले? दोन्हीकडे चोर क्रिमिनल लोक होते आणि येशू ख्रिस्त कुठं होता? मधोमध. का टांगले गेला? तोच मध्यस्थी, तोच ओळंब आहे, तोच मसीह आहे, तोच क्राइस्ट आहे, तो पिता, तो पुत्र, तो पवित्र आत्मा, तोच प्रॉफेट, तो संदेष्टा, तो याजक, तो महायाजक आहे. तो प्रियांनो, ख्रिस्त हाच एक मध्यस्थ आहे. त्याशिवाय कुणी मध्यस्थी नाहीये प्रियांनो. म्हणून त्या प्रभूंनी पित्याला मध्यस्थ केले की ह्यांना माफ कर पिता, यांना समजत नाही लोक काय करते. क्रूसवर हे पिता यांना समजत नाही, यांना क्षमा करा, यांना माफ करा. माफीचं फरमान जीसस क्राइस्ट. स्वर्गाचा दार येशू ख्रिस्त. यू आर द लिव्हिंग वॉटर. जिवंत पाण्याचा झरा येशू ख्रिस्त. जीवनाची भाकर येशू ख्रिस्त. जीवनाचं पाणी येशू ख्रिस्त. ओ प्रियांनो, सर्व आकाश पृथ्वीचा निर्माण करता तोच आहे, त्याशिवाय कोण नाही. याकोब 2:19 वाचा काय सांगतं? बुक ऑफ द जेकब, याकोब 2:19. एक देव आहे एक देव आहे असा विश्वास तू धरतोस, असा विश्वास धरतोस, हे बरे करतो. हे बरे करतोस. भूतही विश्वास धरतात भूतांकडे मी विश्वास आहे. व कापतात. हो, थरथर कापतात. आणि भूत कोणाला घाबरतात? येशू. येशूला भूताले घाबरतात. कारण भूतांना माहितीये की आम्हाला त्या आमचा निर्माण करता तोच आहे. लुसिफरला माहितीये की मला बी प्रभूनीच बनवले. वाचा पुन्हा वचन ते ऐंपी. एक देव आहे 2:19 असं वाचले आपण. एक देव आहे एक देव, वन गॉड. असा विश्वास तो धरतोस, हे बरे हे करतो. फार बरे करतोस. भूतही विश्वास धरतात भूते बी विश्वास ठेवतात व कापतात. व थरथर कापतात. पण माणसं कापत नाही. माणसं का कापत नाही? आणि माणसाने 17च्या 15 गॉड तयार केले. जिथं जर तो गॉड, कसा गॉड असेल कुठं पण ना, कुठे बघा कसा असेल ते. त्यासाठी असं चुकलंच पाहिजे दिवस. हा, माणसाने अशा अनेक प्रकारचे गॉड निर्माण केले. बायबल काय सांगतं? एकच देव आहे असा तो विश्वास ठेवतो, बरे करतोस. भूतांकडे विश्वास आहे. भूत थरथर म्हणजे भूतांना नको, येशू काढू नको, आम्ही जातो बाबा. तिथं दुसरं नाव घेतात का ते? कारण दुसरं नावच नाही आकाश पृथ्वीमध्ये. आकाशमध्ये, पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये, अधोलोकामध्ये, नरकामध्ये, हिल्स फ्लेम मध्ये, कुठेही जावा फक्त ए आणि शू. आणि त्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा आहे. ते नाव नसेल तर प्रणव तुम्हाला नो सॅल्वेशन, नो मुक्ती, नो शक्ती, नो भक्ती, नो ब्लेसिंग. कारण त्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली. त्या नावामुळेच तुम्हाला आरोग्य. आणि ते नाव पवित्र आहे, ते नाव साधं नाही. येशू याच्यावर आम्ही नाव घेतो ना, रोग आजार निघून जातात, कॅन्सरच्या गाठी गळून पडतात, सैतान निघून जातो लगेच. दुष्टात्मा किती वर्ष मुलाला घरात असेल, 17-18 वर्ष, रोग आजार पळ काढतात, निसर्ग चेंज होऊन जातो, संपूर्ण गॅलेक्सी बिघडून जाते, सुनामी शांत होती, फक्त येशूच्याच नावाने, बाकी कुठल्या नावाला नाही. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आणि जीवन आहे. हालेलुया. रेव्हलेशनचं पुस्तक शेवटचं वचन 22 अध्याय वचन 8 होता. शेवटचं वचन प्रगटीकरण 22:8 शेवटचं पुस्तक. तिथं काय म्हटले पाहिजे येशू ख्रिस्ताबद्दल? 22:8 ना. हा, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. हा, जेव्हा मी ऐकले व पाहिले हा, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या दूताला हा. नमस्कार घालण्यास हा, मी त्याच्या पाया पडलो. हा,
परंतु तो मला म्हणाला, तो मला म्हणाला, असे करू नको. असं काय करू नको बाबा, मी तुझा तुझे बंधू तुझा बंधू संदेष्टे संदेश ते या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे. दास म्हणजे गुलाम. पुढे हो, नमस्कार देवाला घाल. पुढे वाचा ना, कंटिन्यू वाच. पुन्हा तो मला म्हणाला, हा. या पुस्तकातील संदेश वचने हम्म. सिक्का मारून बंद करू नको, पुढे कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. नीट लक्ष द्यायचं. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. हा एक मनुष्य, हा एक वर्ग आहे. पुढे मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. काय लोक मलिन असतात, घाणेरड्या अंतःकरणात, ते मलिन जीवन जगतात, पीक सारखं. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. जो व्यक्ती धार्मिक आहे तो धर्माप्रमाणे जीवन जगणार. नंबर 3 टाईपचा वर्ग आला. पवित्र चरणी मनुष्य पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पुढे पहा मी लवकर येतो. 4 व्यक्ती, किती वर्ग पाहिले मी? 4. एक पहिलं पुन्हा वाचा पहिला वर्ग. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. पहिला मनुष्य दुराचारी येतो कधी पण, याला स्वर्गामध्ये स्थान नाहीये. नीट लक्षात ठेवा. आजचा संदेश तुम्हाला फार प्रिय, महत्वपूर्ण संदेश. तुम्ही टाईप करा, ह्याच्यावर मनन चिंतन करा. देव तुम्हाला काय बोलते. दुराचार मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य, काय मनुष्य मलिनतेने किती बोला तो सुधरत नाही, तो मलिनतेसारखं जीवन जगणार. नंबर 3 मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. तो धर्म आचरित असेल. आणि 4था मनुष्याला महत्वाचा आहे. पवित्र चरणी मनुष्य पवित्र चरणी मनुष्य इज अ होली मॅन. स्वतःला पवित्र करीत राहो. आणि आम्हाला देव काय करते आज? येशूचं रक्त काय करते आम्हाला? पवित्र करतो. आणि या 4थ्या नंबरला तुम्ही आलो. 4थ्या नंबरला परमेश्वर तुम्हाला आणले, कारण पवित्र मनुष्य स्वतः रोज वचनाद्वारे स्वतःला पवित्र करत राहो. पुढे वाचा. पहा मी लवकर येतो. मी लवकर येतो. गॉड म्हणते मी लवकर येत आहे. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. पेमेंट सुद्धा मिळणार लोकांना, पगार मी म्हणणार त्यांचा. पुढं मी अल्फा ओमेगा पहिला व शेवटला प्रारंभ शेवट असा आहे. पुढे जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. त्यांची जीवनी झाडावर सत्ता होईल. आणि ते वेशीतून नगरात स्वर्गात जातील. पुढे कुत्रे चेटकी जारकर्मी खून करणारे मूर्तीपूजक लवाडीची आवड धरणारे लवाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. कुत्र बाहेर राहतील. पुन्हा वाचायतील. कुत्रे चेटकी जारकर्मी खून करणारे मूर्तीपूजक लवाडीची आवड धरणारे व लवाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. कुठं राहतील? बाहेर म्हणजे कुठं? स्वर्गात. यांना आतमध्ये कधीही प्रवेश नाही. जो तुम बोलते वही तुम काटोगे. तुम्ही ज्या मापाने मागताल त्या मापानेच तुम्हाला मिळणार आहे. प्रियांनो, हे लक्षात ठेवा. आजचा संदेश आहे का की कोण लोक बाहेर राहणार आहे. आणि ह्यामध्ये आमची गणना पाहिजे कधी नाही. प्रियांनो, आम्हाला आयडल वर्शिप करायचे नाही. आम्हाला चिटकी जारकर्मी व्याभिचारी घाणेरड्या व्यक्ती घाणेरडे विचार आम्हाला घाणेरडं मत मला कधी नाही पाहिजे. तर आम्हाला देवाला भिवून जीवन जगायचे. यातले एक पण चूक आम्ही केली प्रियांनो तरी आम्हाला नरकात जावं लागेल. आणि नरकाच्या आगीमध्ये सुटका नाहीये. सार्वकालिक आग म्हणले. काय म्हणले? सार्वकालिक आग, न विझणारी आग. येतं दात खाण्याने किळसणं. ज्या ठिकाणी दात खाणे किळसणं अशा नरकाच्या आगीत अनेक लोकांना प्रभू टाकणारे. परंतु तुमच्याकडे संधी आहे की आम्ही देवाला पवित्रतेने आणि धार्मिकतेने जीवन जगण्याची गरज आहे. पुढे वाचू. या गोष्टीविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळी करता पाठविले आहे. पुढे मी दाविदाचा अंकुर व संतान पाठचा तेजस्वी तारा आहे. बरोबर. आमीन. आत्मा वधू ही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो हे तानेला येवो.
ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट पिऊ. आमेन. ऐकले प्रेमळ संदेश की विचार करा की एक चूक माणसाची अख्खी लाईफ बर्बाद करते कधी. माणसाला हे बी कळत नाहीये की आम्ही कशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे, आम्ही कशा प्रकारे स्टँड घेतलं पाहिजे, आम्ही कशा प्रकारे जीवन जगलो पाहिजे. आज फक्त जगात लोक विचारामध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये, ते त्यांच्या माहोलमध्ये. परंतु तुमच्या माझ्यासाठी वॉर्निंग आहे प्रभूची की त्यातल्या कुठल्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये नाही पाहिजे. सगळ्यात ते लोक बाहेर राहतील. बॅक टू द बायबल हे सत्य प्रिय. बायबल शिवाय या जगामध्ये काही सत्य नाही. या आधी अंत सुरुवात शेवट अल्फा ओमेगा आहे आणि हेच तुमचा आमचा न्याय करणार आहे. हे पवित्र शास्त्र तुमचा आणि आमचा सर्वांचा न्याय करणार आहे. म्हणून प्रियानो आज आम्हाला देवाला भिवून, देवाला घाबरून जीवन जगायचंय. कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब आमच्याकडे घेणार आहे. वाचू शेवटचं वचन उपदेशक 12-13 शेवटचं वचन पहा. अगदी लास्ट वचन उपदेशक 12-13 काय सांगतोय पहा. आता आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्व काय तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ, त्याची आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. एवढेच आहे की सगळ्या बऱ्या वाईट साऱ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा गुप्त गोष्टींचा न्याय करताना न्याय करताना देव सगळ्या सगळ्या कृत्यांची कृत्यांची झाडा जडती घे. झाडा जडती गेली. मग कोण सुटणार देवापासून? मंत्री, संत्री, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मंत्रालय कोणी सुटणार नाही. कोणी जो मनुष्याचा जन्म असेल, नेपाळ असो, साऊथ आफ्रिका असो, पुन्हा असो, ज्या प्रत्येक व्यक्तीला घेतलं जायचंय तिथं सुटका नाहीये वरती. आज चान्स आहे. आता पश्चाताप करा, आज पाप कबूल करा, आज पश्चाताप करा, आज तार आहे तुम्हाला. पण वरती गेल्यानंतर वरती चान्स नाहीये मला. म्हणून तर वचनामध्ये सांगतं की तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही आपले पाप कबूल करा, तुम्ही आपले अपराध कबूल करा. तुम्हाला काय आठवत असेल, कुठं चुकलं असेल बोलण्यामध्ये, पाण्यामध्ये, वागण्यामध्ये, काय चुका घडल्या असतील, काय चुका होऊन गेल्या असतील, काय चुका घडल्या असतील, बायबलनं सांगतं देव दयाळू, परमेश्वर कृपाळू, तो लगेच आम्हाला क्षमा करतो प्रियांनो. यासाठी वचनामध्ये सांगतं की पश्चाताप करा, रडा, आपले पाप अपराध कबूल करा देवासमोर. कारण देवाचं येणं फार जवळ झालेले. देव कधी बी येऊ शकतो. आम्ही जागे पाहिजे, आम्ही सतत देवामध्ये चलाक पाहिजे, सापासारखं चतुर आणि कबूतर समान आम्ही साळसूत पाहिजे. देव कधी बी येऊ शकतो आम्हाला यायला. देवाचं येणं कधी पण होईल. पण आज आमची तयारी झालेली आहे का प्रियांनो? आमची आध्यात्मिक तयारी पाहिजे, आमची आत्मिक तयारी पाहिजे. आम्ही स्पिरिच्युअल लाईफ फार पॉवरफुल जगलो पाहिजे. आमच्या रोजच्या प्रार्थना पाहिजे, आमची संगती गॉड संगती पाहिजे. आमच्या लाईफमध्ये गॉडचं फार मोठं सर्वप्रथम स्थान पाहिजे. आम्ही गॉडला अंतःकरणापासून लाईक केलं पाहिजे. आम्ही गॉड संगती आमचे संबंध चांगले पाहिजे. आम्ही गॉडला नेहमी आवाज दिला पाहिजे. आम्ही गॉड संगती बोललो पाहिजे. आमच्या गॉड संगतीपर्यंत नेहमी आमची कबुली होय आमीनची पाहिजे. आम्ही नेहमी गॉडला अनुसरलं पाहिजे. आम्ही नेहमी गॉडची आठवण केली पाहिजे. आम्ही अंतःकरणापासून, अंतःकरणाच्या खोलीपासून, अंतःकरणापासून आम्ही आमच्या प्रभूला हाक मारलं पाहिजे आणि तो आहे असा मी विश्वास धरला पाहिजे प्रियांनो. आम्ही अंतःकरणापासून आमच्या जिवंत प्रभूला हाक मारली पाहिजे. आपण उभा राहू देवाच्या सानिध्यामध्ये प्रियांनो. देवाचा स्पर्श होतो या ठिकाणी.